ठाण्यात दारू विक्रेत्यांवर छापे, 23,55,000चा मुद्देमाल केला जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्ह्यात सामूहिक छापासत्र राबवण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली. या छापासत्रात 31 गुन्हे दाखल झाले असून गावठी दारूच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या 59,000 लिटर रसायनासह 23,55,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभाग ठाण्याचे उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी मुंबई ठाण्याच्या विविध पथकांनी सामूहिक छापासत्र राबवले. उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगळे यांनीही या छाप्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अड्ड्यांवर कारवाई. पवार यांच्यासह ठाणे भरारी पथकाबरोबरच मुंबई उपनगरच्या अधिकाऱ्यांनी दिवा, गावखाडी, भाग, घेसर, खर्डी आणि आलिमघर या ठिकाणी मद्य निर्मितीच्या अड्ड्यांवर कारवाई केली. तर ठाण्याचे अधीक्षक डॉ. सांगळे यांच्यासह भरारी पथकाने छोटी देसाई, मोठी देसाई, आगसन परिसरात छापासत्र राबवले. उपअधीक्षक टी. माळवे यांच्यासह ठाणे आणि मुंबईच्या पथकाने सरळांबे, अंजूर आणि वाशाळा भागात कारवाई केली. मुंबई शहर उपअधीक्षक सुधीर पोकळे यांच्या पथकाने मुंबई आणि ठाण्याच्या 7 पथकांसह अंबरनाथमधील वासरगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा आणि कुंभालीमध्ये कारवाई केली. कारवाई यापुढेही सुरूच राहणार. कारवाईत मुंबई ठाण्यातील 20 अधिकारी व 40 कर्मचारी सहभागी झाले होते. बेकायदा मद्य निर्मितीच्या एका अधिकृत तर 30 बेवारस ठिकाणी छापासत्र झाले. यामध्ये 31 गुन्हे दाखल झाले. गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे 59,980 लिटर रसायनांसह इतर सामग्री असा 23,55,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अशाच प्रकारे चालू राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.